नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण पुढच्या भागाला सुरुवात करत आहोत. पण आता अन्यासोबत हे सगळं वाटत नव्हतं. त्याला ती खूप हवीशी वाटत होती. कायमस्वरूपी त्याच्या जवळ असावी असं वाटत होतं. त्याने हात आपोआप तिच्या कमरेवर आणि पटवावर फिरवायला लागले होते आणि अन्यासाठी हे सगळं पहिल्यांदा होतं, नवीन होतं, म्हणून ती जरा घाबरत होती. घेऊन ये जा. कारण तिच्यामध्ये आणि शिवांशमध्ये अजून ओळख झाली नव्हती. तो भान हरपून तिच्या होठांकडे झुकतच होता का अन्या त्याला आवाज दिला, अहो अहो, काय करताय तुम्ही? तेव्हा शिवांश भानावर येत आला. तसं तिचा चेहरा पाहिला तर ती खूप लाल झाला होता. शिवांशने शर्टसुद्धा घातला नव्हता. शर्टसुद्धा घातला नव्हता. तो आंघोळ करून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले का अन्या रूममध्ये आली नव्हती, म्हणून त्याने फक्त लोअर घातली होती आणि तसाच बाहेर गेला होता पाहायला. पण तरी अजून ते सगळे गेले नव्हते. तो भिंतीवर हात मारून आला आणि सरळ येऊन बेडवर तसाच बसला होता. विचार करत होता. तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. त्याला समजलं होतं का अन्या आणि रिया येत आहे. तो तसाच उठून दरवाजाजवळ गेला आणि अन्या दरवाजा लॉक करणारच की त्याने ते उघडून अन्याला आत खेचले. त्यामुळे त्याचं लक्षात नव्हतं का आपण शर्टलेस आहोत म्हणून. त्याच्या तो शरीर अन्या पाहून तर मदहोश झाली होती. आता फ्रेश होऊन आला होता म्हणून बॉडी वॉशचा स्मेल अजून येतच होता. तिला असं लाजताना पाहून शिवांश जेव्हा स्वतःला पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले का आपण काय करतोय म्हणून. त्याने लगेच तिला तसंच सोडलं आणि मागे जात बेडवरून शर्ट उचलून घातला आणि तिच्याकडे पाहत बोलला, काय करत होतीस इतक्या वेळ खाली? आता परत त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. म्हणून अन्या तिची साडी सावरत खाली मान घालत बोलते, ते ताई आणि तिचे फ्रेंड्स होते ना म्हणून. मग ती एवढंच बोलली का पुढे शिवांश बेडवर बसून मागे दोन्ही हात बेडवर टाकून पाय एक दुसऱ्या पायावर ठेवत बोलला, होते ते रियाचे फ्रेंड्स होते. तिथे तुझं काय काम होतं? अन्या एक नजर त्याला पाहते. तिला समजलं होतं का आपलं खाली थांबणं शिवांशला आवडलेलं नाही, म्हणून ती लगेच नकारार्थी मान हलवत बोलते, नाही. शिवांश तिच्याकडे पाहत बोलतो, तिथे कोणी तुझ्या क्लासमधले होते का? अन्या नकार देत मान डोलावते, नाही. शिवांश बोलला, मग तुला थांबायची काही गरज होती का? अन्या पुढे बोलली, ते मी येतच होती, पण रियाताई आणि अवी दादा बोलले का थोडा वेळ थांब म्हणून. अवी नाव ऐकून शिवांशचा पारा चढला. तो बेडवरून उठत तिच्याजवळ जाऊन त्याने तिचा हात घट्ट पकडत तिला जवळ खेचले. तशी अन्या बेसावध होती. ती जाऊन डायरेक्ट शिवांशच्या छातीला लागले. शिवांशने तिला खूप घट्ट पकडले होते. तिला समजत नव्हतं अचानक यांना काय झाले म्हणून. ती बोलणारच तेवढ्या शिवांश बोलतोय, अवी दादा, हा कोण? तू आता माझ्या घरात राहून दुसऱ्याचं ऐकणार आहेस का? अन्या त्याच्याकडे पाहत नकारार्थी मान डोलावते. शिवांश एक शब्दावर जोर देत बोलतोय, माझ्या घरात राहायचं असेल तर माझे रूल्स फॉलो करायला लागतील. बाहेरचे नाही समजले ना? अन्या फक्त होकार देत मान हलवते.
बाहेरच्यांचे नाही, समजले ना. अन्या फक्त होकार देत मान हलवते होती. तिच्या तोंडून आता शब्दच फुटत नव्हते, कारण ती आता घाबरून गेली होती. शिवांश तसाच तिचा हात सोडत तिला तशाच सोफ्यावर ढकलतो आणि मागे जाऊन बेडवर पडतो. अन्याला तर समजत नव्हतं का अचानक यांना काय झाले म्हणून. तिने तिचा हात पाहिला तर तिच्या त्या गोऱ्या नाजूक हातावर शिवांशच्या 4 बोटांची खुणं उमटली होती. तिला हे पाहून तिच्या डोळ्यात पाणीच आले. ती तशी सोफ्यावर बसली होती, पण मात्र इकडं शिवांशला बरं वाटलं होतं का अन्याने अवीला दादा बोलली होती. म्हणजे हे त्याला समजले होते का अन्याच्या मनात अविनाशविषयी काहीच नाही, म्हणून तो मनातूनच खुश झाला होता. ती अविनाशला दादा बोलली होती म्हणून. अन्याने पण आत्ता झोपून घेतले. शिवांशला जेव्हा मध्यरात्री जाग आली तर त्याला आज इथे एकटं झोपच लागत नव्हती. काल अन्या सोबत झोपला होता म्हणून आज पण तिच्याजवळ झोपण्याचा त्याला मोह झाला. पण कसं करणार, कसं झोपणार म्हणून त्याला समजत नव्हतं. आणि तो तसा झोपला. सकाळी उठून परत जो तो ज्याच्या त्याच्या कामाला लागले. अन्या पण तिची कामं वेळेवर करत होते आणि कॉलेजला पण टायमावर पोहोचत होती. रिया शिवांशसोबत जात होती. आता 15 दिवस गेले होते. सगळ्यांचं रुटीनप्रमाणे चालू होतं. 2 दिवसांनी अन्याला जॉबवर जाऊन महिना होणार होता. तिला तिच्या हक्काचं, तिच्या कष्टाचं पेमेंट भेटणार होतं. ती खूप खुश होती. पहिल्यांदा तिने काम करून, कष्ट करून पैसे कमावले होते. सगळ्यांसाठी ते थोडे पैसे होते, पण तिच्यासाठी खूप जास्त होते. आज अन्या नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली होती. आज रिया जाणार नव्हती. तिला बरं वाटत नव्हतं. तिची तब्येत खराब होती. तिला जरा ताप आलेला होता. म्हणून आज गिरिजाने तिला कॉलेजला पाठवलं नव्हतं. अन्या केव्हाची निघून गेली होती. अन्या स्टॉपवर थांबली होती बसची वाट पाहत. तेवढ्यात मागून तिला आवाज येतोय. ती आवाज आलेल्या दिशेने पाहते तर समोर बाईकवर अविनाश होता. त्याने खूप दिवसानंतर अन्यासोबत भेटायचं, बोलायचा प्रयत्न केला होता, पण तो स्टॉपवर यायच्या आधीच अन्या निघून जात होती. त्याला ती त्या दिवसानंतर दिसलीच नव्हती. तो रोज स्टॉपवर येत होता, पण अन्या निघून जात होती. शेवटी आज तो जरा लवकरच आला होता आणि साईडला बाईक लावून थांबला होता का अन्या आज येते का नाही म्हणून. ती आली तशी त्याची खुशीच मावली नाही. तो खूप खुश झाला होता. अन्या जाऊन थांबली. त्यानंतर 5 मिनिटांनी अविनाश तिथे गेला. त्याने आवाज दिला तसं अन्याने मागे वळून पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर पण त्याला तिथे पाहून स्माईल आली, कारण खूप दिवसांनी तिने पण त्याला पाहिलेलं होतं. अन्या फक्त त्याला एक भाऊ म्हणून ह्या नजरेने पाहत होती. तिला फक्त हेच माहिती होतं का तो रियाचा फ्रेंड आहे आणि त्याच्या घरच्यांसोबत शिवांशचे, त्याच्या डॅड मॉमचे, सगळ्या परिवाराचे संबंध चांगले आहे. दोघं खानदानाची खूप जुनी ओळख होती. या नात्यानेच अन्या त्याला बोलायची. तिने त्याला पाहिले तसं ती बोलली, तुम्ही? अविनाश तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहून डोळ्यावरील गॉगल काढत बोलला, हो मी. का बरं? दुसऱ्या कोणाची अपेक्षा होती का? अन्या नकार देत बोलते, तसं नाही, पण असं अचानक तुम्ही इथे? अविनाश समजत होता का अन्याला काय बोलायचं आहे, म्हणून तो पुढे बोलला, अगं ते मी
रोज ह्याच रस्त्याने जातोय, पण आज जरा लवकरच निघालो, तेवढ्या तू दिसलीस ना, मग मी थांबवली गाडी. तो बोलला, तू बस ना, तू बसची वाट पाहत आहेस का? अन्या होकार देत बोलते. हो, ते रोज रोज मी बसने लवकर येते, पण आज जरा उशीर झालाय ना, म्हणून. अविनाश बोलतोय. अगं बसने कशाला जायचं, चल मी पण कॉलेजलाच तुला पण कॉलेजला जायचं आहे ना, चल मी तुला सोडतोय. अन्याला ऑकवर्ड वाटत होतं, पण तिने विचार केला का माझा मोठ्या भावासारखा आहे आणि तसंही डॅडच्या फ्रेंडचा मुलगा आहे, सगळे ओळखतात, म्हणून तिने थोडं नर्वस होत त्याच्या बाईकवर बसली. पण अंतर ठेवून ती बसलेली होती. आज तिने मस्त असा पिंक कलरचा अनारकली घातलेला होता, त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून सगळे कॉलेजचे मुलं तिच्यावर फिदा व्हायची. पण त्या कॉलेजमध्ये हे सगळं हरकत चालत नव्हत्या ना. कोणी रिलेशनमध्ये असले तरी ते गपचूप कॉलेजच्या बाहेर होतं. आणि अन्या हीच एक अशी मुलगी होती का ती साधारण ड्रेसेस घालत होती, फुल कपडे तिचा घालत होती. सगळ्या मुली शक्यतो जीन्स शॉर्ट असे वापरत होत्या, त्यामुळे ती सादगी अन्यामध्ये होती जी इतर मुलींमध्ये दिसत नव्हती. म्हणून अन्या कोणालाही पहिल्या नजरेतच आवडत होती आणि बाकीच्या मुलींना अन्याला पाहून जेलेसी वाटायची. अविनाशने बाईक काढली आणि कॉलेजच्या दिशेने निघाला. त्याला आज खूप छान वाटत होतं. तो सारखं स्माईल करत होता. असं वाटत होतं का सगळ्या जगाची खुशी देवाने त्याच्या झोळीत आणून टाकली. म्हणून तो सगळ्यांना दाखवत होता का पहा अन्या माझ्या बाईकवर बसली म्हणून. त्याला खूप प्राऊड वाटत होतं. थोड्याच वेळात गाडी एका सिग्नलवर येऊन थांबते. अन्या पण बाईकवर अंतर ठेवून बसली होती. तेवढ्यात कोणाची तरी नजर त्यांच्यावर पडली. त्या व्यक्तीचे डोळे आग ओकत होते. कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते. हातांच्या मुठ्या घट्ट आवळल्या गेल्या होत्या. डोळे लाल लाल झाले होते. तो दुसरा कोणीच नसून शिवांश होता. शिवांशने अन्याला अविनाशच्या बाईकवर बसलेले पाहिले आणि त्याचा रागच भरला. त्याला सहनच झाले नाही. त्याने लगेच सूरजला आवाज दिला. सूरज त्याचा असिस्टंट होता. कधी सूरज शिवांशला घ्यायला घरीच येत होता, तर कधी कॉलेजमध्ये सरळ निघून जात होता. पण आज जरा कामानिमित्त बोलायचं होतं, म्हणून तो डायरेक्ट घरीच आला होता. आणि आज ड्रायव्हर नाही तर सूरज गाडी घेऊन निघाला होता. सूरज ड्राईव्ह करत होता. शिवांशने एकदम कठोर करारी आवाजात सूरजला आवाज दिला आणि बोलला, तिला बोलव. सूरज तिला बोलव हा शब्द ऐकून गडबडून गेला होता. त्याला नक्की कोणाला बोलवायचं, कारण त्याने नाव वगैरे ऐकलेलं नव्हतं. आणि सूरजने एवढं रागात शिवांशला पाहिले तर त्याला समजलं नाही का अचानक सरांना काय झाले म्हणून. एवढा राग आला. तो गडबडून मागे पाहत परत कन्फर्म करण्यासाठी विचारलं, कोणाला सर? शिवांशने नजरेनेच गाडीच्या बाहेर बाईकवर असलेल्या अन्याकडे इशारा केला. तिला बोलाव. तसं सूरजने त्याच्या नजरेचा पाठलाग करत पाहिले तर समोर अन्या होती आणि त्याने तिला पाहताच मॅम. तो लगेच गडबड करतच खाली उतरला आणि बाईक जवळ जात बोलला, अन्या मॅम. अन्या तिच्याच धुंदीत होती. तिचा आजूबाजूला लक्ष नव्हता. जेव्हा मागून अन्या मॅम असा आवाज ऐकला
तर मागे फिरून पाहिले तर ते समोर सूरज होता. तिने लगेच कन्फ्यूज होऊन पाहिले आणि नजरेनेच विचारत होती काय म्हणून, आणि तुम्ही इथे कसे. सूरजने तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन नोटीस केले आणि बोलला, मॅम तुम्हाला सरांनी बोलावले. तो गाडीकडे इशारा करत बोलला. तसं अन्याचे लागलेच, कारण त्याने तिला आधीच वॉर्निंग दिली होती का रियाच्या फ्रेंड्ससोबत जास्त क्लोज राहायचं नाही म्हणून. जा घेऊन ये, जा तू. आणि आता तर ती अविनाशच्या गाडीवर होती. ते पाहून तिला भीतीच वाटायला लागली होती. ती मनातच बोलली, अन्या आत्ता बस बोंबलत, आता तुझं काही खरं नाही. त्या खडूसने तुला वॉर्निंग दिली होती ना. मग आता तिला खूप सारे प्रश्न पडले होते, आता काय करू आणि काही नाही. अन्या बाईकवरून खाली उतरली. अविनाशने पण शिवांशची गाडी पाहिली तर त्याने पण अन्याला थांबवायचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त तिला बाय केले आणि सरळ सिग्नल गेला तसा तो बाईक घेऊन पुढे निघून गेला, कारण त्यालासुद्धा भीती वाटली होती. अन्या घाबरतच कारमध्ये येऊन बसली. इकडं सूरजसुद्धा मनातच बोलला, मॅम पण ना काय करता, सरांना राग येईल त्यांच्यावर, असं का वागतात. आता ह्या वाघापासून बकरी वाचवायची म्हणजे खूप कठीण आहे. तो मनातच बोलतोय आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतोय. जा घेऊन ये, जा, मला घेऊन ये जा. आणि कार चालू करतोय. अन्या गाडीत बसली तेव्हा शिवांश लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. ती दबकतच त्याच्या साईडला पण थोडं लांब बसते. शिवांशने तिला तिरप्या नजरेनेच नोटीस केले होते. गाडी चालू झाली तसं त्याने सूरजला विचारलं, सूरज आपल्याला कॉलेजवर पोचायला किती वेळ लागेल. सूरजने पटकन उत्तर दिलं, सर मोजून 15 मिनिट. शिवांशने लगेच ऑर्डर दिली, कंप्लेट गाडी 1.5 तासाने कॉलेजवर पोहोचली पाहिजे. त्याची ऑर्डर ऐकून सूरजने काय समजायचं ते समजलं आणि समजून गेला होता आणि होकार देत बोला, यस सर. अन्याने जेव्हा 1.5 तास ऐकले तर ती चकित झाली. 1.5 तास, ती मोठ्याने ओरडली. 1.5 तास का बरं, ती मोठ्याने ओरडली. ती कन्फ्यूज होऊन शिवांशकडे पाहत होती. का असं म्हणून तिला विचारायचं होतं. अजून पुढे काही बोलणार का शिवांश लॅपटॉप साईडला ठेवत ब्लेझर नीट करून सरळ तिच्यावर येतोय आणि हाताने गाडीचं पार्टिशन ऑन करतोय. अन्याने हे सगळं पाहिले तर ती शॉकमध्येच गेली. शिवांश असं अचानक अंगावर आला हे पाहून तिच्या डोळ्यांच्या पापण्या हलायच्याच बंद झाल्या. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.